ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपल्याला नवीन कन्सेप्ट चालू होतोय. तो म्हणजे कुठला बेटा R2R लॅडर. कुठला कन्सेप्ट बेटा R2R लॅडर. याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काल आपण बायनरी वेटेड रजिस्टर कन्सेप्ट बघितला होता मागच्या सेशनमध्ये. बायनरी वेटेड रजिस्टरमध्ये 2:1 into R, 2:2 into R, 2:3 into R असं होत होतं. राईट. याच्यामध्ये असं नाही होत. याच्यामध्ये फक्त दोनच रजिस्टर यूज केलेले आहेत. याच्यामध्ये फक्त दोनच रजिस्टर यूज केलेले आहेत, R आणि 2R. दोन रजिस्टर्स कुठले कुठले आहेत बेटा? एक R आहे आणि अजून एक कुठले 2R आहे. म्हणून त्याला काय नाव आहे? R2R लॅडर. R2R लॅडर. याच्यामध्ये फक्त आणि फक्त दोनच रजिस्टर यूज केले, ते म्हणजे कुठले आहेत? R आणि 2R. याचा फायदा काय झाला? बायनरी वेटेड रजिस्टरमध्ये खूप मोठा डिसएडव्हान्टेज, खूप जास्त व्हॅल्यूचे तुमचे रजिस्टर्स, मोठा रजिस्टर यूज करता येऊ शकत नव्हता. याच्यामध्ये मला फक्त दोनच रजिस्टर वापरायचे. बाकी सगळा कन्सेप्ट तुमचा सेम आहे. कोणासारखं बेटा? बायनरी वेटेड रजिस्टर सारखा. सगळ्याचा सगळा कन्सेप्ट सेम आहे, काहीच फरक नाहीये. हा डिक्टो तुमचा बायनरी वेटेड रजिस्टर सारखाच आहे, फक्त याच्यामध्ये दोन रजिस्टर यूज केलेले आहेत. मागच्या याच्यामध्ये 2:1 into R, 2:2 into R, 2:3 into R, 2:4 into R असं कंटिन्यू होत होतं. याच्यामध्ये असं नाहीये. याच्यामध्ये फक्त दोनच रजिस्टर वापरले, R आणि 2R. दोनच रजिस्टर आहेत. कुठले कुठले? R आणि 2R बेटा. ठीक आहे. याचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ते पण तुमचं काही चेंज होत नाही बेटा. डायरेक्ट फायनल आउटपुट व्होल्टेज, हे जे आउटपुट व्होल्टेज आहे ते पण असंच येतं. किती बेटा? V0 is equal to VR, 2:1, 2:-1 into D1 plus 2:-2 into D2 plus 2:-3 into D3 डॉट 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 डॉट. हा पण तुमची इक्वेशन काही चेंज होत नाही, सेम आहे बेटा. सगळंच्या सगळं कोणासारखं? बायनरी वेटेड रजिस्टर सारखंच. ओके. त्याची लिखापडी तुमच्या नोट्समध्ये अवेलेबल आहे बेटा. त्याची लिखापडी तुमच्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. ओके ओके. आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट याचा बघायचा बेटा, ॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन आणि कंपॅरिझन. आता तुम्हाला इकडे बाजूला मी त्याच्या ॲडव्हान्टेजेसचा फोटो तुम्हाला दिसत असेल बेटा, बाजूला दिसतोय. बरं, ॲडव्हान्टेजेस काय काय? सगळ्यात पहिले याच्यामध्ये फक्त पहिला ॲडव्हान्टेज, याच्यामध्ये फक्त दोनच रजिस्टर यूज करावे लागतात. कुठले कुठले? R आणि 2R. दोनच रजिस्टर्स वापरावे लागतात, R आणि 2R. पुढचा ॲडव्हान्टेज सांगायला गेलं तर की जसं बायनरी वेटेडमध्ये खूप मोठ्या व्हॅल्यूचं रजिस्टर काढणं आपल्याला अवघड होतं. सपोज मी 2:100 into R घेतलं होतं, खूप अवघड जाईल मला काढायला तेवढ्या व्हॅल्यूचा रजिस्टर. पण याच्यामध्ये तसं आहे का बेटा? नाही. याच्यामध्ये फक्त दोन रजिस्टर वापर. किती वेळेस यूज कर मला वांदा नाही. किती वेळेस यूज कर मला वांदा नाही. हा सेकंड ॲडव्हान्टेज झाला. थर्ड ॲडव्हान्टेज, याच्यामध्ये ॲक्युरसी आणि स्टॅबिलिटी जास्त आहे. याच्यामध्ये ॲक्युरसी आणि स्टॅबिलिटी कशी बेटा? जास्त आहे. हे झाले ॲडव्हान्टेजेस. खालच्या तुम्हाला तिथे आता ॲप्लिकेशन दिसत असेल. ॲप्लिकेशन्स इन कम्प्युटर फॉर डिस्प्लेइंग. त्याच्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेज फॉर डिस्प्लेइंग इन CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब आणि एक्सरे प्लॉटरमध्ये, XY प्लॉटरमध्ये. त्याच्यानंतर पुढे इन इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये पण वापरतात. त्याच्यानंतर इन डिजिटल सिस्टम टू कन्वर्ट A to D and D to A कन्वर्टर. A to D, D to A कन्वर्टरसाठी पण याला यूज केला जातो. बरं, पुढचं आता कंपॅरिझन. कंपॅरिझन कुठले बेटा? R2Rचं. कंपेअर बिटवीन R2R अँड बायनरी वेटेड रजिस्टर. कंपेअर बिटवीन कुठलं बेटा? R2R अँड बायनरी वेटेड रजिस्टर. सगळ्यात पहिले सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी बघायला गेलं तर तुमचं सिम्पल जे आहे ते बायनरी वेटेड रजिस्टर होतं. R2R थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कन्स्ट्रक्शन वाईज, स्लाइटली कॉम्प्लिकेटेड. तर स्लाइटलीचं स्पेलिंग चुकलेलं आहे, SLIGHTLY, स्लाइटली कॉम्प्लिकेटेड. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला सिम्पल. बायनरी वेटेड कसं आहे बेटा? सिम्पल आहे. रेंज ऑफ रजिस्टर्स म्हणजे रजिस्टरची रेंज R2R मध्ये फक्त दोनच वापरतात. इकडे N नंबर ऑफ तुम्हाला रजिस्टर्स वापरावे लागतात, म्हणजे वाईड रेंज ऑफ रजिस्टर यूज करावे लागतात. एक्सपान्शन वाईज बघायला गेलं तर R2R इझी आहे, कारण दोनच रजिस्टर टाक, कितीही मोठं एक्सपान्शन होते, काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर बायनरी वेटेड रजिस्टरमध्ये 2:1 into R, 2:2 into R, 2:3 into R अवघड जातं. एक्सपान्शन इज डिफिकल्ट. त्याच्यानंतर नंबर ऑफ रजिस्टर पर बीट. एका बीटमध्ये किती रजिस्टर यूज केलेत? याच्यामध्ये एकच आहे बायनरी वेटेडमध्ये, पण R2R मध्ये दोन आहेत, R आणि 2R, R आणि 2R. ठीक आहे बेटा, कळालंय? ओके ओके. आता ना बेटा आपल्याला सम्स बघायचे आहेत. याच्यावरती कधी कधी सम्स पण टपकतात बेटा, हे येऊ शकतात. फाईन. आता काय म्हणतोय, पहिले तर आउटपुट व्होल्टेजचा आपल्याला फॉर्म्युला. VR म्हणजे रेफरन्स व्होल्टेज आहे. D1 म्हणजे हे बिट्स आहेत बेटा, हे तुम्हाला दिलेले असतात. D1, D2, D3, D4 हे बिट्स तुम्हाला दिलेले असतात. पण 2:-1, 2:-2, 2:-, हे आता फिक्स आहे. ठीक आहे. D1, D2, D3 काय ते कळालं. रेफरन्स व्होल्टेज पण दिलेला असतो. D1, D2, D3 पण तुम्हाला दिलेले असतात बेटा. ठीक आहे. बरं, आता काय म्हणतोय? 6 बिट R2R लॅडर. अज्युम काय म्हणतोय? 0 ला काय अज्युम कर? 0 आणि 1 ला काय अज्युम कर? 10 व्होल्ट. 1 ला काय अज्युम कर? 10 व्होल्ट. फाइंड द आउटपुट व्होल्टेज फॉर द फॉलोइंग डिजिटल बिट. ही जी किंमत आहे बेटा 10 व्होल्ट, हाच म्हणजे VR झाला माझा.
हाच म्हणजे काय झाला व्ही आर. प्रत्येक गणितासाठी माझा हाच व्ही आर असेल. आता पहिलं बीट त्यांनी दिलेलं आहे किती आहे 1 0 1 0 0 1. आता हे तुमचं पहिलं बीट आहे बेटा. ठीक आहे. मग इथे पहा कसं करायचं. कॉन्सन्ट्रेशन फुल्ली इकडे ठेवा. पहिले इथं काय येईल बेटा माहिती आहे का V0 इज इक्वल टू पहिले तर फॉर्म्युला लिहून घ्या. V0 इज इक्वल टू व्ही आर ब्रॅकेटच्या आतमध्ये D1 2⁻⁻1 प्लस D2 2⁻2 प्लस D3 2⁻3 प्लस D4 2⁻4 प्लस D5 2⁻5 आणि D6 प्लस D6 2⁻6 D6 2⁻6 D6 2⁻6 -6 पर्यंतच का लिहिलं बेटा 1 2 3 4 5 6 बिट्स होते म्हणून 6 बिट्स पर्यंत फॉर्म्युला लिहिला. 6 बीट होते म्हणून 6 बीट पर्यंत फॉर्म्युला लिहिला. 6 बीट होते म्हणून 6 बीट पर्यंत फॉर्म्युला लिहिला. आता किमती टाका. व्ही आर ची किंमत किती 10 आहे. पहिली D1 म्हणजे हा होईल 1 × 2⁻1 प्लस 0 × 2⁻2 प्लस पुन्हा 1 × 2⁻3 प्लस पुन्हा काय 0 × 2⁻4 कळतंय. प्लस पुन्हा किती आहे 0 × 2⁻5 प्लस पुन्हा किती आहे 1 × 2⁻6. संपला विषय. ठीक आहे. आता याच्यापैकी नीट ऑब्झर्व केलं तर 0 गुणिले कुठली संख्या 0 0 गुणिले कुठली संख्या 0 0 गुणिले कुठली संख्या 0. मग शून्यवाले टर्म लिहितच नाही. आणि 1 गुणिले कुठली संख्या तीच संख्या 5 1 5 10 1 10. मग 2⁻1 × 1 किती येईल 2⁻1च. ठीक आहे. 2⁻1 × 1 2⁻1 हे तर 0 झालं. इथं पुन्हा किती येईल 2⁻3 प्लस पुन्हा 0 गुणिले कुठली संख्या 0 0 गुणिले कुठली संख्या 0 आणि प्लस 2⁻6 आणि मग तुम्हाला इथे आउटपुट व्होल्टेज भेटेल. कॅल्क्युलेशन करायचे बेटा. किती म्हणतोय तो 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻1 ठीक आहे प्लस 2⁻3 प्लस पुन्हा 2⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 6.40 समथिंग 6.40625 6.40625. आता ना बेटा सेकंड सम पासून मी डायरेक्ट ह्या स्टेपला उडी मारेल. गणित लिहिल हे लिहिल ठीक आहे. हे पण लिहिणार नाही डायरेक्ट ह्या स्टेपला उडी मारेल. कसं तुम्हाला दाखवतो. सपोज दुसरे बीट मला दिलेले आहेत कधी सेकंड सम मध्ये बीट्स आहेत बेटा तुम्हाला दिले 1 1 0 0 1 0 राईट. हे बीट्स आहेत. मग किती येणार इथे VO इज इक्वल टू 10 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता इथे 2⁻1 याला मल्टिप्लायला असतो 2⁻1 येणार. इथे किती येईल 2⁻2 0 गुणिले कुठली संख्या 0च 2⁻3 झालं. 2⁻4 पण 0 गुणिले कुठली संख्या 0च. इथे डायरेक्टली किती येईल बेटा पुन्हा प्लस 2⁻5 कळालं. जिथं 1 आहेत फक्त तेच 2⁻1 येईल 2⁻2 येईल 2⁻3 काय येणार नाही 2⁻4 काय येणार नाही का 0 गुणिले कुठली संख्या 0च असते. पुन्हा 1 × 2⁻5 मग पुन्हा VO इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा. कॅल्सीमध्ये टाका 10 पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस पुन्हा 2⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं 7.8125. थर्ड सम घेतो. थर्ड सम मध्ये बीट काय दिलेत बेटा मला. थर्ड सम मध्ये बीट काय 1110111. चलो मग पुन्हा VO इज इक्वल टू किती लिहिते पुन्हा 10. रेफरन्स व्होल्टेज प्रत्येक गणिताचे 10 बेटा. पुन्हा 2⁻1 येणार. पुढे प्लस 2⁻2 येईल 2⁻3 पण येणार. 2⁻4 काय येणार नाही. पुढे प्लस 2⁻5 येणार प्लस 2⁻6 येणार. ओके. VO ची किंमत कॅल्क्युलेट करा. VO ची किंमत कॅल्क्युलेट करा. पुन्हा VO ची किंमत किती बेटा 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस 2⁻3 प्लस 2⁻5 प्लस 2⁻6 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 9.21875 व्होल्टेज सगळीकडे 8 प्रत्येकाचं काय बेटा व्होल्टमध्ये. ठीक आहे. चौथं सम मी तुमच्यासाठी ठेवतोय. चौथं सम स्वतः सोडवायचं आहे. ठीक आहे. कळालं बेटा. चलो
हे ज्यांना लिहून घ्यायचं असेल त्यांना प्लीज लिहून घ्या, मला वांदा नाही आहे, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या बेटा. हे ज्यांना लिहायची इच्छा असेल त्यांनी प्लीज हे लिहून घ्या. ज्यांना असं वाटतंय की हे लिहून घ्यायचं आहे त्यांनी हे प्लीज लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित आता अशाच टाईप मधलं काय म्हणतोय बेटा ते बघा. काय म्हणतोय बेटा तो आता 4 बीट, आता फक्त 4च बीट आहेत बेटा. हा डी टू ए कन्वर्टर प्रोड्यूस अन आउटपुट वोल्टेज ऑफ रेफरन्स वोल्टेज दिलेला आहे पुन्हा. रेफरन्स वोल्टेज किती आहे 4.5 वोल्ट. ठीक आहे. फॉर एन इनपुट कोड 100% व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आउटपुट वोल्टेज इफ द कोड इज, कोड किती दिलाय 0011. सेम बेटा व्हीओ इज इक्वल टू फॉर्म्युला व्ही आर ब्रॅकेटच्या आत म्हणजे D1 2⁻1 प्लस D2 2⁻2 प्लस D3 2⁻3 प्लस D4 2⁻4. राईट. रेफरन्स वोल्टेज 4.5 0 गुणिले 2⁻1 प्लस पुन्हा 0 गुणिले 2⁻2 प्लस 1 इंटू 2⁻3 आणि पुन्हा 1 इंटू 2⁻4. म्हणजेच पुन्हा 4.5 ब्रॅकेटच्या 0 गुणिले कुठलीही संख्या 0, 0 गुणिले कुठलीही संख्या 0, शिल्लक किती आला फक्त 2⁻3 आणि प्लस 2⁻4. व्हीओची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन करायचं आहे, व्हीओची किंमत काढायची. 4.5 ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻3 प्लस 2⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 0.8437. 0.8437 काय येईल वोल्टमध्ये. 0.8437 कशामध्ये आलं बेटा वोल्टमध्ये. चल ज्यांना लिहून घ्यायचं आहे त्यांनी प्लीज लिहून घ्या. ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी प्लीज लिहून घ्या. ऑलरेडी नोट्समध्ये आहे पण लिहायचं असेल तर लिहून घ्या, काही अडचण नाही. ओके बेटा. चलो पुढचं गणित महत्वाचं आहे. पुढचं गणित महत्वाचं आहे. काय म्हणतोय बेटा ते बघा आता. पुढचा सम 5 बीट. किती बीट्स आहेत बेटा 5 बीट. आर टू आर लॅडर. 0 म्हणजे काय 0 वोल्ट आहे. 1 म्हणजे काय 10 वोल्ट आहे, म्हणजेच हा रेफरन्स वोल्टेज झाला. ठीक आहे. फॉर द इनपुट 1 1 0 1 0. ठीक आहे. पहिल्यांदा याच्यासाठी काढायचं आहे. सेकंड फुल स्केल आउटपुट वोल्टेज. हे काय ते सांगतो. फुल स्केल आउटपुट वोल्टेज. ओके. आणि अजून एक थर्ड केस काय आउटपुट फॉर इच बीट. आउटपुट फॉर इच बीट. आउटपुट फॉर इच बीट. आता तिघं केसेस सांगतो. पहिली केस तर सोपी आहे बेटा. पहिलं व्हीओ इज इक्वल टू फॉर्म्युला किती येईल व्ही आर. ठीक आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा D1 2⁻1 प्लस D2 2⁻2 प्लस D3 2⁻3 प्लस D4 2⁻4 आणि प्लस D5 2⁻5. ओके. मग व्हीओ इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला घेतो आता. किती आहे 10 वोल्ट. इथे किती येईल बेटा 2⁻1 येणार प्लस 2⁻2 पण येणार. 2⁻3 काय येणार नाही. 2⁻4 येणार. पुढे 2⁻5 पण काही येणार नाही. मग व्हीओ इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा. व्हीओ इज इक्वल टू 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस 2⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट. 8.125. किती आलं बेटा 8.125 वोल्ट. आता सेकंड महत्वाचं आहे. सेकंड काय म्हणतोय बेटा फॉर फुल स्केल. फुल स्केल आउटपुट वोल्टेज. फुल स्केल आउटपुट वोल्टेज म्हणजे काय. फुल स्केल आउटपुट वोल्टेज याचं मिनिंग आहे बेटा बिट्स सगळेच्या सगळे 1 असू द्या. बिट्स काय असू द्या बेटा 1. बिट्स सगळेच्या सगळे काय असू द्या बेटा 1. हा महत्वाचा मुद्दा. बिट्स सगळेच्या सगळे किती पाहिजे 1. 5 बीट आहे. 5च्या 5 बीट 1 ठेव मग उत्तर सांग. 5च्या 5 बीट 1 ठेव मग उत्तर सांग. मग पुन्हा आता इथे व्ही आर इज इक्वल टू इथे डायरेक्टली 10 घेतो. 1 2⁻1 2⁻2 2⁻3 प्लस 2⁻4 आणि प्लस 2⁻5. ओके. व्ही आर इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करा. 10 ब्रॅकेटच्या आतमध्ये 2⁻1 प्लस 2⁻2 प्लस 2⁻3 प्लस 2⁻4 प्लस 2⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 9.6875 वोल्ट. 9.6875 वोल्ट. 9.6875 वोल्ट. ओके. आता काय म्हणतोय तो
प्रत्येक बीटसाठी फॉर इच अँड एव्हरी बीट. आता प्रत्येक बीटसाठी काढायचं आहे. प्रत्येक बीटसाठी काढायचं असेल तर व्ही इज इक्वल टू 10 इंटू द 2⁻⁻1. त्याच्यानंतर प्रत्येक बीटसाठी ठीक आहे व्ही इज इक्वल टू 10 इंटू 2⁻⁻1. मग पुढे पुन्हा 10 इंटू 2⁻². मग पुढे पुन्हा व्ही इज इक्वल टू 10 इंटू 2⁻3. पुढे पुन्हा व्ही इज इक्वल टू 10 इंटू 2⁻4 आणि प्लस पुन्हा इथे 10 इंटू 2⁻5. प्रत्येक बीटसाठी निघेल बेटा, प्रत्येक बीटसाठी. चलो 10 इंटू द 2⁻1 किती आलं 5. ओके 10 इंटू आता किती 2⁻2 किती आलं 2.5. मग पुन्हा 2⁻3 किती आलं 1.25. 2⁻4 आता किती आलं 0.625. ओके आणि सगळ्यात शेवटी 2⁻5 0.3125. 0.3125 हे काय झालं बेटा एका बीटसाठी झालं. फॉर इच अँड एव्हरी बीट. तिघं केसेस कळाल्या. व्हिडिओ पॉज करायचा लिहून घ्यायचा आहे. तिघं केसेससाठी कळालंय बेटा. व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या. तिघं केसेससाठी व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके आता नेक्स्ट टाईपचे सम्स चालू होतील बेटा माझे. ठीक आहे हे पहिला टाईपचा होता. अजून एक टाईपचे सम्स आहेत त्याच्यामध्ये ते गणित आहेत बेटा रिझोल्युशनची. ती गणितं कशाचे आहेत रिझोल्युशनचा आधी आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो बघून घेऊ. हा डायरेक्ट सम्स आहेत बेटा. याचा तुम्हाला कन्सेप्ट किंवा काहीच नाही दिलेलं आहे. ठीक आहे याचा कन्सेप्ट वगैरे काहीच नाही. रिझोल्युशन इज इक्वल टू VFS अपॉन खाली 2⁻n-1. VFS अपॉन खाली किती बेटा 2⁻n-1. मग VFS म्हणजे काय VFS इज इक्वल टू फॉरवर्ड फुल स्केल व्होल्टेज किंवा फुल स्केल व्होल्टेज पण म्हणतात. फॉरवर्ड फुल स्केल व्होल्टेज. ओके आणि पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशनसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. रिझोल्युशनसाठी वेगळा आहे. पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशनसाठी वेगळा आहे. पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशनसाठी 1/2n किती बेटा 1/2n इंटू द 100. 1/2n इंटू द 100. आता n म्हणजे काय n म्हणजे दोघी केसेसमध्ये n म्हणजे नंबर ऑफ बिट्स आहेत बेटा. n म्हणजे दोघी केसेसमध्ये नंबर ऑफ बिट्स. n म्हणजे दोघी केसेसमध्ये काय बेटा नंबर ऑफ बिट्स. n म्हणजे दोघी केसेसमध्ये काय बच्चा लोक नंबर ऑफ बिट्स. व्हिडिओ पॉज करून एवढा आधी लिहून घ्या प्लीज. आता मी सम चालू करतोय बेटा. ठीक आहे काय म्हणतोय बेटा संपा रिझोल्युशन मधलं पहिलं सम. फाइंड द पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशन अँड रिझोल्युशन इन वोल्ट फॉर ऑल टू ऑल लॅडर. पहिलं गणितामध्ये त्याच्यामध्ये 12 बिट एनची किंमत फर्स्ट गणितामध्ये 12 बिट दिली आहे. ठीक आहे फुल स्केल व्होल्टेज म्हणजे VFS ची किंमत किती दिली आहे 10 वोल्ट. ओके एनची किंमत 12 VFS ची किंमत 10. मग रिझोल्युशनसाठी फॉर्म्युला किती बेटा VFS अपॉन खाली 2⁻n-1 विच इज इक्वल टू 10 अपॉन खाली 2⁻n एनची किंमत 12 -1 विच इज इक्वल टू करा कॅल्क्युलेशन 10 एका ब्रॅकेटमध्ये घ्या 10 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2⁻12 पुढे -1 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा 2.44 इंटू 10⁻³ 2.44 इंटू 10⁻³ ही कोणाची किंमत आली रिझोल्युशन. बेटा रिझोल्युशन. मग पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशन इज इक्वल टू फॉर्म्युला पुन्हा पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशन इज इक्वल टू 1/2n इंटू द 100. राईट म्हणजेच किती आलं 1 इंटू द 100 एका ब्रॅकेटमध्ये घ्या त्याला डिवायडेड बाय 2⁻n म्हणजे 12. चलो पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 इंटू द 100 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2⁻12 ब्रॅकेट कम्प्लीट किती आलं बेटा 0.0244. पण हे कशात आन्सर असेल पर्सेंटेजमध्ये. हे कशात आन्सर असेल बेटा पर्सेंटेजमध्ये. हे याच्यातलं फर्स्ट टाईप झालं फर्स्ट गणित झालं. सेकंड गणित पण अजून दिलेलं आहे त्यांनी. सेकंड गणितामध्ये काय म्हणतोय एनची किंमत किती आहे 9 बीट. ठीक आहे DAC विथ अ फुल स्केल व्होल्टेजची किंमत किती बेटा 5 वोल्ट. फुल स्केल व्होल्टेजची किंमत किती आहे 5 वोल्ट. पुन्हा मग इथे रिझोल्युशन काढायचं
रिझोल्युशनसाठी पुन्हा फॉर्म्युला व्ही एफ एस अपॉन खाली 2n-1 विच इज इक्वल टू 5 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 2⁻⁻1. चलो कॅल्क्युलेशन्स करा. 5 वरच्या ब्रॅकेटमध्ये 5 त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2⁻⁻1 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा 9.78 इंटू 10⁻⁻3. ही कशाची किंमत आली रिझोल्युशन. ही कोणाची किंमत आली बेटा रिझोल्युशन. पुढे काय काढायचं आहे पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशन. पुढे काय काढायचं पर्सेंटेज ऑफ रिझोल्युशन इज इक्वल टू 1/2n इंटू 100 विच इज इक्वल टू 1 इंटू द 100 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 2n विच इज इक्वल टू 1 इंटू द 100 त्याला डिवायडेड बाय 2n ची किंमत किती आहे 9. करा कॅल्क्युलेशन. 1 इंटू द 100 त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2⁻⁹ ब्रॅकेट कम्प्लीट. 0.1953 काय बेटा पर्सेंटेजमध्ये 0.1953 कशामध्ये आलं बेटा पर्सेंटेजमध्ये. कशामध्ये आलं पर्सेंटेजमध्ये. ओके बच्चांनो कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्या. लिहून घ्या. ओके बच्चांनो इथे तुमचे सम्स पण संपलेत. आता कन्सेप्ट माझा स्पेसिफिकेशन बाकी आहे आणि मग A to D कन्व्हर्टर चालू होईल. आता काय बाकी बेटा स्पेसिफिकेशन्स आणि मग A to D कन्व्हर्टर आपला कन्सेप्ट चालू होईल. ओके बच्चांनो दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.